एकंदरीत भीमा सहकारी साखर कारखाना, त्याची निवडणूक आणि राज्यकर्ते या समन्वयातून तुमच्याकडून आम्हाला समजलेला विषय असाच आहे का की सत्तेचा गैरवापर होतोय, सहकारी संस्था ही लोकांना समजू दिली गेली नाहीत अशा पद्धतीने हाताळलेली आहे आणि म्हणून सगळा कारभार अस्तव्यस्त आहे आणि त्या अनुषंगानं न्यायालयात जाऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलेला? हे बघा, सत्तेचा गैरवापर तर 1001% आहे. किती? 100% नाही, 1001% आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ते 36 कोटी घेतले. 36 कोटीचं कुठं वापरलं, काय वापरले, काही कुणाला माहिती नाही. कारखाना बंद करून टाकला. बंद करण्यासाठी दिले होते का पैसे तुम्हाला? नाही, ते चालू ठेवण्यासाठी दिले होते. पण तुम्ही बंद काय केला कारखाना? याची चौकशी व्हायला पाहिजे का नको? तिथं ईडी आणि सीबीआय लागायला पाहिजे का नको? लागायला पाहिजे होतं लगेच. ही साधी गोष्ट आहे. 1 लाख पोती जाळायचं. त्या ऐश्वर्या मॅडमनी मला स्वतः काय म्हणतात एफआरआय दिली बोलून, म्हणले ही साखर जाळलेली नाही वगैरे. त्याच्यात म्हणले बघा, ते कापराच्या पुढे आणि ती राखेचा ड्रम, हे जे काय जाळणारं कोण होतं ना, तिथं ठेवून गेलं आणि ती माझ्या ताब्यात सापडलं. मी लगेच त्याच्यात टाकली. हे त्यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे आणि ते IPS होते डायरेक्ट. म्हणजे ह्या घडलेल्या घटना आहेत ना, ह्याची चौकशी तर झाली पाहिजे ना. त्याच्यामध्ये म्हणजे खुलासा या सगळ्यातून राहून गेला ते परत एकदा करतो की चव्हाण साहेब, तुम्ही मध्येच प्रश्न विचारला म्हणून मी खुलासा करतोय की ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी 36 कोटी 90 लाख हा कारखाना सुरू करण्यासाठी दिले, चांगल्या हेतूने दिले त्यांनी. आपण त्यांचा अभिनंदनाचा ठराव पण केलाय जनरल मीटिंगमध्ये. पण हे 36 कोटी 90 लाख मिळाल्यानंतर हे पैसे ज्या कारणासाठी दिले त्या कारणासाठीच वापरायचे असतं. आता ह्याचा विनियोग दाखला कारखान्यानं जो तयार करून साखर आयुक्तांना दाखल केलाय, त्याची सुद्धा आपण कागदपत्र काढून आणली. हे कागदपत्र काढून आणल्यानंतर सचिनजी, कारखान्याच्या संचालक मंडळ हे स्वतःच तोडणी मुकादम बनलं. अनेक संचालकांनी स्वतःच्या नावावर 5 लाख 6 लाख 7 लाख, बायकोच्या नावावर 5 लाख 6 लाख 7 लाख, भावाच्या नावावर, भाऊजाईच्या नावावर, या कुटुंबाच्या नावावरती असे पैसे काढले. त्याची यादी कारखान्याच्या MDच्या सहीची माझ्याकडे. प्लस या कारखान्याला ऊस तोडणी लेबरचे भरते करावं लागतं. तर जनरली आपल्याला सगळ्याला माहित आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा साखर कारखान्याला एक विदर्भ मराठवाड्यातले लेबर असतं ऊस तोडणी. ते जास्तीत जास्त कर्नाटकच्या बॉर्डरवरचं येतं. भीमा पाटसला ऊस तोडणीचं लेबर भरतीसाठी यांनी ऍडव्हान्सेस कुठल्या लेबरला दिले? दिल्ली सफदरजंग. आता तिथे मिळतं का माहित नाही. सचिन मागच्या आठवड्यात दिल्लीला जाऊन आला होता. पाहिलं असेल लेबर जर चांगलं असेल तर आपण भरायला सांगतो. चेन्नई, कोलकाता, गाड्यांना डिझेल टाकले, डिझेलची बिलं दिली. SD येलोरे कलकत्ता. आम्ही ते चाटच पडलो, येलोरेने कलकत्त्याला पंप कधी टाकले. येलोरेला जर हे कळलं ना तर आता अटॅकले जाईल. हा, एक तरी गेलाय बोल. तर असे सगळे प्रकार आहेत. याच्या पलीकडं किराणा माल महिन्याला 5 ते 5.5 लाख रुपयाचा भरला. तो भरला कुठून? ठाणे, परत फोर्ट एरिया. कारखान्याला 5.5 लाख रुपयाचा किराणा कारखाना चालवण्यासाठी कसा लागतो? मी पण कारखान्यात 25 वर्ष नोकरी केली, पण एवढ्या लाखाचा किराणा कधी भरला नव्हता. गेस्ट हाऊस चालू असताना पण काकांच्या काळापासून मी कारखान्यात आहे, तेव्हापासून मी कारखाना पाहतो. लाखो रुपये किराणा बिलं. स्वीट मार्टची बिलं, स्वीट मार्ट ते हुबळीला धारवाड पेढा कुठे मिळतो का? तिथले बिल साहेब 5 लाख रुपये धारवाड पेढ्यावर. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी सगळ्यांना ऑन रेकॉर्ड सगळे पेपर देतो. फक्त विनंती एकच आहे, दिलं तर मात्र छापून त्याच्या बातमी आली पाहिजे, तेवढीच विनंती. फक्त घेऊन जपून ठेवू नका, त्याचं लोकांना समजू द्या. आणि तुम्ही जर लिहिलं तरच लोकांच्या जागृती होणार आहे. आणि खरं वास्तव आहे की लोकांपुढं एक माध्यम, प्रसार माध्यम, पत्रकार म्हणून आपण ते आणलं पाहिजे. तुम्ही निवडणुकीच्या ह्याच्यात प्रचारकांमध्ये हे करा. नाही, मी तर ऑलरेडी आता मागे जाहीर केलंय. 2-3 मला वाटतं मनोज फरतड्यांचा एक पेपर आहे, शेंडगे साहेबांचा पेपर आहे, चव्हाण साहेबांचं तर काय लाईव्हच चालू असतं रोज. त्यांनी तर डायरेक्ट ते सगळंच फार व्हाउचरच दाखवले होते सगळे.
आणि आता ते मला म्हटले होते की आपण जरा ते 2-3 किराणा दुकानदार आहेत, आता दौंडचं एक किराणा दुकानदार आहे, त्याच्या नावावर बिल पडले पण त्याला पैसे मिळत नाही, तर ते सगळं बाहेर येणार आहे नाव जाहीर करा. 100%. कोणाचं नाव जाहीर करू? किराणा दुकानदार. देणार ना सगळं मी. फक्त विनंती माझी काय आहे की त्याच्या बातम्या आल्या पाहिजे आणि खरं वास्तव लोकांच्या पुढे तुम्ही मांडलं पाहिजे, एवढीच आमची विनंती. बाकी तळमळ काय, सार्वजनिक पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, गोरगरीब लोकांनी घाम गाळून कष्ट करून शेअर घेतले त्यांचा पैसा आहे. तो असा जर कोणाच्या घरी किराणा भरण्यासाठी जात असेल, बॅटरी घेतली बडदे बॅटरी, बडदेची बॅटरीचं दुकान फोटलं हुडकून दमलो आणि कुठं सापडा नाही. अशी बोगस बिल आहेत सगळे. आणि तुम्हाला मी सगळं डिटेल्स देतो, फक्त तुम्ही छापून आणा, जनतेपर्यंत पोहोचवा. हे खोटं नाटक जनतेच्या पैशातलं, घामातल्या पैशातलं लोकांच्या पुढे मांडण्याचं काम पत्रकार आणि प्रसार माध्यम म्हणून तुम्ही करावं, एवढीच माझी तळमळीची विनंती. ऐका ना, दुसरी एक आमची विनंती आहे की ते जे तुम्ही मगाशी काहीतरी एक विषय सांगितला असं. की ते ज्या दिवशी केस फायनल होती त्याच दिवशी सहकार मंत्रालयात ते हे चालू होतं, हा. तर ते सर्वसामान्यांच्या लक्षात तर ते थोडस जरा विस्तृत सांगा ना, कसं ते म्हणजे काय होतं हा, ते ते. कसं झालं सर, 21 तारखेला, मागच्या 21ला, जस्ट 21 जुलैला, 21 जूनला हायकोर्ट पुढे सुनावणी चालू होती. हायकोर्ट पुढे सुनावणी चालू असताना त्यांच्या एक लक्षात आलं की कोर्ट आता निवडणूक घ्यायचीच असा निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहे. आणि कोर्टाचं एक लक्षात आलं की सहकारी संस्था आहे, सभासदांच्या मालकीची संस्था आहे, ही संस्था टिकली पाहिजे, सहकार टिकला पाहिजे, म्हणून हिचं कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे दर 5 वर्षाला निवडणुकीत झालीच पाहिजे, ह्या मुद्द्यावर कोर्ट ठाम होतं. आणि हे ज्यावेळेस ह्यांच्या लक्षात आलं की कोर्ट आता ऑर्डर करत, म्हणून त्यांनी घाई गडबडीत फुटून पत्र काहीतरी आणलं कोर्टाकडे दिलं की नाही म्हणजे आम्ही कारखाना लिक्विडेशन मध्ये काढण्यासाठी आमचा धोरणात्मक निर्णय शासनामध्ये होते. कोर्ट म्हणजे ते ठेव बाजूला तुझं डायरेक्ट का स्पष्ट सांगतो, कोणी ऐकायला असेल त्यावेळेस कोणाला विचारेल ते दाखव तुम्हाला. चव्हाण साहेब तुम्ही पण होता. कोर्ट म्हणजे ते ठेव बाजूला लिक्विडेशनचं. अरे सहकारी संस्था आहे, शेतकऱ्याच्या घामातनं गाळलेली संस्था, सहकार टिकला पाहिजे, इलेक्शन लावायचे, मला पैसे कोण भरणार आहे ते सांगा. भेटाळलं तिथं. तरी पण त्यांनी मात्र त्यांचा डाव काय चालवायचा तो चालूच ठेवला. मग यांनी साखर आयुक्तांकडून प्रस्ताव मागवला की जे कारखाने भाडे तत्वावर चालवायला दिलेत, या कारखान्याच्या निवडणूक न घेता तिथं लिक्विडेटर नेमायचा, म्हणजे ते लिक्विडेशन मध्ये काढायचं. मंगळवारी मागच्या 11 तारखेला कॅबिनेट होती, मंत्री समितीची बैठक, त्यामध्ये तो विषय चर्चेला आला. पण त्यात असं ठरलं की ती सब कमिटीकडे विषय पाठवा, म्हणून बुधवारी सब कमिटी मिटिंग होती आणि आपले हिअरिंग पण त्याच दिवशी. सब कमिटी पुढे हिअरिंग, तो विषय चर्चेला आला. त्या मिटिंग हॉलमध्ये स्क्रीनवरती विषय येतात काय काय, एमपीला ते तिथंच बसून होते, त्यांचं वेगळं काम होतं, ते स्क्रीनवरती विषय वाचत होते. त्यावेळेस त्यांना वाचण्यात आलं की भाडे तत्वावर चालवायला दिलेले साखर कारखाने यांची निवडणूक न घेता लिक्विडेशन मध्ये काढण्याबाबतचं धोरण ठरवलं. तात्याला तिथं दमच निघाला, तिकडून मी कोर्टात मोबाईल घेता येत नाही, तात्याच्या फोनवर फोन, मग मेसेज पाठवले की बघा लवकर कोर्टात काहीतरी करा, हे लिक्विडेशन मध्ये काढायचं चाललंय. तर करणार ते आपल्या हातातला विषय नाही. तोही त्यांनी प्रयत्न करून पाहिला, पण इथं न्यायदेवता आहे, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. जसं मगाशी भाऊंनी सांगितलं, आपण सांगितले, मधुकाकांच्या घामातून कष्टातून हा उभा राहिलेला कारखाना आहे, सुभाष अण्णांच्या विचारातून हा उभा राहिलेला कारखाना आहे, आणि अजितदादांचं बळ, ह्या त्रिवेणी संगमातून हा कारखान्याची हा संघर्ष पुढे चालू आहे. पण मी खात्रीशीर सांगतो, तो सुद्धा निर्णय आपण हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. हा कारखाना कदापि लिक्विडेशन मध्ये निघणार नाही, याची मी आज तुम्हाला ग्वाही देतो. पण त्यांचे प्रयत्न 100% अजूनही चालू आहेत. कालही त्याच्या मुंबईमध्ये होते, कालही सहकार मंत्र्याच्या टेबलवरती पाहिले. परंतु हा कारखाना किती आटोकाट प्रयत्न त्यांनी करू द्यात लिक्विडेशन मध्ये काढायचा, आपण कुठल्याही भावात हा कारखाना लिक्विडेशन मध्ये काढू देणार नाही. वेळ प्रसंगी किती तीव्र संघर्ष करण्याची वेळ आपल्यावर आली तरी ते आम्ही तो काढणार आहोत. पण मधु काकांचं जे स्वप्न होतं शेवटपर्यंत, भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, मधुकर नगर पाटस असंच राहणार, हे
आमचं ध्येय इथून पुढे असेल आणि कशा पद्धतीचा संघर्ष पुढे उभा केला जाईल. आता सतुभाऊंना एक प्रश्न असा आहे की आता तुमच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे, म्हणजे आता मागचे अनुभव तुम्ही ते सगळे होते. आपण म्हणले ते, पण आपणचं म्हणणं कसं आहे की काकांच्या मुलाच्या असं म्हणून ते म्हणले, नाही, नाही. पण तरी आम्ही लोकांच्यात जाणार आहे अजून, लोकांना नाही नाही विचार. मला प्रश्न असा विचारायचा की आता ते समजा ठीक आहे नेतृत्व वगैरे, पण आता तुम्ही मागच्या काळात त्यांच्या बरोबर होता, जे काय चालतं किंवा मागच्या इलेक्शन मध्ये तुमचे उमेदवारांचे अर्जच बाद झाले, हो. आता हे सगळं हे केल्यानंतर तुमचं भविष्यातलं नियोजन काय असेल या संदर्भात, म्हणजे एक हे म्हणून नेतृत्व म्हणून, आणि हे सगळी गोष्टी की कारखान्याचे ऊसाचे काही लोकांनी घातलेले नाही किंवा यासाठी तुमची कशी असेल पुढची लढाई. एक गोष्ट तुम्हाला सांगतो यांच्या बाबतीमध्ये, हे महेशांना आणि आनंदाला त्यांनी राजीनामे का दिले माहिती का त्यावेळेस? 2014 त्यांना अजिबात हे कामकाज जे चाललेलं होतं ते अजिबात पटेना. हे कामकाज चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय म्हणून यांनी राजीनामे देऊन टाकले. यांनी ठीक आहे हो. हा विषय आहे. नाही आता नाही, एक आता विषय- ह्याच्यात काय माहितीये का, कारखान्यामध्ये बंद पडलेला आहे. म्हणजे ह्या 2015 ते 26 या पिरियड मध्ये कारखाना जवळजवळ 3 वर्ष बंद होतो. 3-3.5 वर्ष बंद तीन होतो. सीझन 3 सीझन. आता तो कारखाना नंतर निराणीने चालू केला. तो कॉपरेटिव्ह तत्वावर चालू झालाच नाही. हा, प्रायव्हेटली चालू झाला. असे अनेक मुद्दे आहेत की जे तिथं ह्या सगळ्या गोष्टीला लागू होत नाहीत, म्हणजे फॉर्म बाद करणे किंवा काय बाकीच्या भानगडी याला लागू होणार नाही. आणि मगाशी झेंड्यांनी एक प्रश्न विचारला होता ना की आप्पांनी कारखाना बंद पडायचं काम केलं. आप्पांचं इथं कुठेही दमतर्गात गुऱ्हाळ नाही, कुठला कारखाना नाही. मी नाही त्याचा प्रश्न विचारला. नाही नाही, मगाशी मी हा, हा. तर त्यात विषय असा आहे की जर कारखान्यात तुम्ही, तर माझं एकदा 2.5 लाखाचं पेमेंट राहील, शेवटचं पेमेंट मला मिळालंच नाही. मग असे जर शेवट महिना 1.5 महिन्याचे पेमेंट शेतकऱ्यांचे मिळाले नाही तर कोण ऊस घालणार आहे तिथं? आणि आप्पाही ऊस घालत होते, मीही घालत होतो, आम्ही ऊस घालत होतो आपला कारखाना म्हणून, पण पेमेंटच नाही मिळालं तर आमचं पोट त्या ऊसावच आहे. 2.5 लाख रुपये जर आम्ही बेअर करायचे म्हणलं तर ते अवघड आहे ना. हा कारखाना केवळ आहे ना गलथान व्यवस्थापनावर बंद पडला. लोकांच्याच जाऊन आम्ही विचारणार लोकांना की काय करायचं, तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आपण करू. आता प्रोग्राम तर लागलेला आहे, त्याच्यावर आता हरकती वगैरे येतील, त्या हरकती घेऊ आपण, काय चुकीचे सभासद काय असतील त्याच्यात किंवा काय असतील. नंतर प्रोग्राम लागायच्या वेळेस आपण आणि आम्ही फिरू. फिरून विचारू सभासदांना काय विश्वासात घेऊन करायचं लोकांना, जनतेला. फक्त आता भाऊने जे सांगितलं की ह्या संचालक मंडळाच्या मिसमॅनेजमेंटमुळं हा कारखाना डबघाईला गेला. वादच नाही. त्याचं डबघाईला गेला, ठीक आहे गेला, परंतु हे सगळं करत असताना ज्या वेळेस MSC बँकेने हे कारखान्याची मालमत्ता जप्त केली आणि भाडे करारानं साहेब रे शुगरला चालवायला दिली, त्यामध्ये टेंडर मधल्या अटी शर्ती ज्या आहेत ते टेंडर मंजूर झाल्यानंतर बदलले गेले. त्या बदलल्यानंतर कारखान्याच्या या बरखास्त झालेल्या संचालक मंडळाच्या चेअरमनने स्वतंत्र 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती साई प्रिया शुगरने एक वेगळं ऍग्रीमेंट करून कारखान्याची मागची देणी, हे खरं तर करार करण्याच्या तारखेपर्यंतची कारखान्याची मागची देणी टेंडर मधील अटी शर्तीप्रमाणे भाडे करून द्यायची, पण टेंडर मंजूर झाल्यानंतर वेगळे करार करून दिला. हा तो करार आहे चेअरमनच्या सहित 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच्या. इथली गंमत तुम्हाला मी सांगणार आहे. त्यांची सही जवळून घ्या, नाव पण दिसत. हा करार मी इथं ओपन ठेवलाय, कुणी या वाचा काय जेवढाच काढायच्यात घेऊन जा, इथं टेबलवर पडलेला असतो. आणि कसं आहे की हा करार ज्या वेळेस मागच्या जनरल मिटिंगला आपण चेअरमनला विचारलं, अरे करार काय झालं तू तरी आम्हाला दाखवा. त्याचे टिंगल केली, म्हणजे तुमच्या बँकेत कराराची कॉपी तुम्हाला तिथून घेता येत नाही का? म्हणजे माणूस वयानं तरी आपल्यापेक्षा सिनियर आहे याचं जरी भान ठेवून बोललं असतं ना तरी आमच्या सरकारला काय वाईट वाटलं नसतं. त्यानंतर मी स्वतः करार काढून आणला, कुठून काढायचा कसा काढायचा, मग मी काढला. 8 दिवसात करार काढला. आपण सांगितलं आपण काळजी करू नका, करार काढून आणला. हा करार वाचला, साई प्रिया शुगरला मागची देणी सगळी बुडीत टाकली आणि आम्ही बघू. आम्ही बघू साधं सोपं औषध साहेब, हे बघा
तुम्हाला मी करार वाचून दाखवतो. केला थोडक्यात वाचतो मी, पूर्ण नाही वाचणार. म्हणजे साईप्रिया शुगर आणि भीमा पाटीलच्या मध्ये करार झालाय. तर करार लिहून देणार भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, मधुकरनगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे, रिप्रेझेंटेड बाय इट्स चेअरमन मिस्टर राहुल कुल. आता त्याच्यामध्ये काय म्हणलं पुढं की हा करार मी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभासदांच्या, संस्थेच्या, हितचिंतकांच्या वगैरे ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या नावे करून देत आहे. आता ज्ञात अज्ञात कोण आहेत? आता घेतले साहेब तुम्ही एक ओळख शोध तुम्ही चांगला घेता. आणि हा अरे किती मग ज्ञात अज्ञात मध्ये आला ना तुम्ही. किती सालातला करार आहे? हा करार नाही, मुद्दे होईल ते. हा करार त्यांनी करून दिला 19/10/2022 ला. हा, मुदत करार कधी कुठं संपली? झाला? 20 ला. मुदत संपली 2020 लाच. म्हणजे हा. हे अधिकारावर नसताना बेकायदेशीर अग्रीमेंट करून दिलं. करार केला मुंबईला. मुंबईला करार केल्यानंतर या करारावर जर उद्या कुठे न्यायालयीन वाद निष्पन्न झाले, कोणी काय तक्रार झाल्या, वाद झाला काय, ह्याचं ज्युरिडिक्शन अवचट साहेब कुठं असावं? ह्या कराराचं, महाराष्ट्रात झालेल्या कराराचं. दौंड तालुक्यात कारखाना आहे. दोन तालुक्यात पाहिजे, दोन न्यायालयात पाहिजे. सचिन वकिली करतोय थोडं झालं, तो सांग ना समजून. आंदोलन म्हणजे दौंडच्या कोर्टात एकतर त्याचं ज्युरिडिक्शन असावं. जास्तीत जास्त सेशन कोर्ट बारामतीला जाईल, पुण्याला जाईल, लईच पुढे गेलं तर हायकोर्ट मुंबईला जाईल. ह्याचं ज्युरिडिक्शन साहेब ठेवलं मुधोळ कर्नाटक. हे बघा शेवटचा पेरा इथं, हा वाचा मी अंडरलाईन केलेला. हे आहे का करार कायदेशीर? मग हे जो बेकायदेशीर असेल ते रद्द करता येत नाही का? होईल मग जिल्हे साहेब करारच मिळत टाकलेत ना नव्हता. पण. हा करारच मिळत नव्हता. आता हायकोर्टच्या रेकॉर्डवर अधिकृत हा करार आलाय. आता तो अधिकृत करार मागच्या महिन्यात आलाय. आपण हा चॅलेंज करण्यासाठी वकिलांच्याकडे अभ्यासाला दिलेला आहे. हे बघा इथे म्हणजे ते वाचूनही दाखवतो म्हणून साहेब. द पार्टीज लिबर्टी agree that the judicial court at मुधोळ तालुका बागलकोट डिस्ट्रिक्ट कर्नाटका स्टेट ओनली अशा पद्धतीचे खोटे करार करून दिले गेले साहेब. हे तुम्ही घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्हाला पान पण झरावते तुम्ही वाटलं तर इथंच असतो पण कधी घेऊन